श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 7.2 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. ऑन ए ग्राफ पेपर प्लॉट द पॉईंट्स A30 म्हणजे एचे कोऑर्डिनेट्स आहेत 30, बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 33, सीचे कोऑर्डिनेट्स आहेत 03 आणि जॉईन A, B अँड B, C. व्हॉट इज द फिगर फॉर्म म्हणजे आपल्याला ग्राफ पेपरवरती हे पॉईंट्स आहेत ते काय दाखवायचे आहेत आणि ABC हे काय जॉईन करायचे आहेत पॉईंट्स आणि नंतर कोणती फिगर फॉर्मड होते तयार होते ते आपल्याला काय सांगायचं आहे. ओके, आता फर्स्ट आपण काय ग्राफ पेपरवरती काय हे जे पॉईंट्स आहेत ते शो करूया. ओके, त्यासाठी बघा आता मी इथं ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस काढून घेतलेला आहे, इथं वाय ॲक्सिस काढून घेतलेला आहे. ओके, आणि एक्स ॲक्सिसवरती काय 0 पासून राईट साईडला असतात ते पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि 0 पासून लेफ्ट साईडला असतात ते काय असतात निगेटिव्ह नंबर्स असतात. राईट, म्हणजे नंबर लाईनवरती. आणि तसंच वाय ॲक्सिसवरती बघा तुम्ही 0 पासून वरच्या साईडला नंबर लाईनवरती काय असतं तर पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि खालच्या साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके, आणि आपल्याला हे जे किती घेतलेलं आहे मेजर ते आपल्याला इथं लिहायचं आहे. म्हणजेच 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट आहे. राईट, आणि दोन्हीही ऑन बोथ द ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसवरतीही आणि वाय ॲक्सिसवरतीही. ओके, फर्स्ट आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, कोणता पॉईंट दिलेला आहे तर पॉईंट A30 म्हणजे पॉईंट एचा 3 आणि 0 हा कोऑर्डिनेट्स आहे. राईट, म्हणजे फर्स्ट जो नंबर्स असतो तो एक्स ॲक्सिसवरती असतो आणि सेकंड नंबर असतो तो वाय ॲक्सिसवरती असतो. राईट, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती 3 हा आणि वाय ॲक्सिसवरती 0 म्हणजे आपल्याला हा पॉईंट येणार आहे तो इथंच येणार आहे. राईट, हा कशानं शो करायचा आहे ए पॉईंटनं आणि 3 आणि 0 आपल्याला हे काय कोऑर्डिनेटसुद्धा लिहून घ्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट बघा आता कोणता आहे तर बीचा 3 आणि 3 म्हणजे 3 कोऑर्डिनेट्स आहे. म्हणजेच तुम्ही बघितलं तर 3 इथं येणार आहे, पॉझिटिव्ह नंबर्स दोन्हीही आहेत आणि हा 3 इथं येणार आहे म्हणजे हा पॉईंट इथं येणार आहे. राईट, आणि हा पॉईंट कोणता बी आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स 3 आणि 3 आहेत. ओके, आणि नंतर सी हा पॉईंट तुम्ही बघितलं तर कोणते कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती 3. तुम्ही बघितलं तर इथं 0 हे येणार आहे आणि वाय ॲक्सिसवरती 3 म्हणजेच हा पॉईंट काय इथं येणार आहे. राईट, आणि हा कोणता पॉईंट सी हा पॉईंट आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 आणि 3. ओके, आणि आपल्याला हे काय आता जॉईन करायला सांगितलेलं आहे. राईट, जॉईन A, B अँड C आपल्याला सांगितलेलं आहे. आपण जॉईन करून घेऊया. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे की म्हणजे व्हॉट इज द फिगर फॉर्म्ड तर तुम्ही बघितलं तर आपला हा स्क्वेअर तयार झालेला आहे. राईट, आणि जी ही फिगर फॉर्म झालेली आहे ती स्क्वेअर आहे. राईट, आता आपण बुकच्या ह्या साईडला ग्राफ पेपरवरती ही काय ड्रॉ केलेलं आहे तसंच आपल्याला ह्या साईडला काय क्वेश्चन लिहायचं आहे आणि नंतर त्याचं काय आन्सर आहे ते लिहायचं आहे. राईट, मी आता क्वेश्चन लिहिलेला नाही आहे, तुम्ही इथं क्वेश्चन लिहायचं आहे. डायरेक्ट आन्सर लिहिते. द फिगर फॉर्म्ड बाय जॉईनिंग कोणते पॉईंट्स AB अँड BC विथ द ॲक्सिस इज ए स्क्वेअर. राईट, हे पॉईंट जॉईन केल्यानंतर काय झालेलं आहे तर स्क्वेअर झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 2. राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस ॲट ए डिस्टन्स
ऑफ 7 युनिट फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट. आपल्याला आता इक्वेशन लिहायचं आहे. कशाचं इक्वेशन? तर लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस, म्हणजे वाय ॲक्सिसला लाईन पॅरलल आहे आणि त्याचं डिस्टन्स 7 युनिट आहे आणि ते काही लेफ्ट साईडला म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला 7 युनिटवरती आहे आणि त्याचा आपल्याला काही डिस्टन्स आहे आणि त्याचं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे. ओके, फर्स्ट आता वाय ॲक्सिस दिलेला आहे आपल्याला इथं. वाय ॲक्सिस जर असेल तर ते काय एक्सच्या फॉर्ममध्ये असतं, राईट. म्हणजे आता बघा, वाय ॲक्सिस जर असेल तर ते काय एक्सच्या फॉर्ममध्ये असेल आणि इथं जर एक्स ॲक्सिस असतं तर ते काय वायच्या म्हणजे वायच्या फॉर्ममध्ये असतं. ओके, तर आपल्याला इथं वाय ॲक्सिस दिलेला आहे, त्यामुळं आपलं इक्वेशन कोणतं होणार आहे? तर एक्स इज इक्वल टू ए होणार आहे. ओके, 2 मिनिटं. आता बघा, हे तुम्हाला लिहिण्याची काही गरज नाही. ॲन्सर बघा काय येतं याचा. द इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू द y axis is of the form x. ओके, आणि त्यामुळे इक्वेशन काय होणार आहे? x इज इक्वल टू ए होणार आहे. ओके, आणि हे a प्लस मायनस म्हणजे कोणतंही असू शकते. म्हणजे आता हा ए हा का म्हणजे कोणता नंबर आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि तो प्लस मायनस कोणताही असू शकतो. आता ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्या आधारे आपण एक्स इज इक्वल टू कोणता नंबर आहे ते बघूया. आता वाय ॲक्सिसवरती लेफ्ट साईडला 7 युनिटवरती. आता तुम्ही बघा, मी इथं ग्राफ पेपरवरती हे काय काढून घेतलेली आहे डायग्रॅम. आता ह्याच्यामध्ये वाय ॲक्सिस हा वाय ॲक्सिस येतो, राईट. ह्याच्या लेफ्ट साईडला आपल्याला सांगलेलं आहे 7 युनिटवरती 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं येणार आहे, राईट. आणि इथं काय आता -7 हा नंबर आलेला आहे. ओके, त्यामुळं वाय ॲक्सिसला बरोबर इथं लाईन ही पॅरलल येणार आहे, राईट. म्हणजे आता इथं बरोबर ही लाईन येणार आहे. ओके, राईट. त्यामुळं एक्स इज इक्वल टू ए म्हणजे ए काय आलेलं आहे? -7 आलेलं आहे, राईट. आणि तुम्हाला हे काय आता म्हणजे हे ड्रॉ करण्याची काहीही गरज नाही आहे. ओन्ली तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी मी हे तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे आपला ॲन्सर काय येते बघा. तर हे द इक्वेशन of the required line is काय येणार आहे? x is equal to -7. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू द x axis at a distance of 5 units from it and below the x axis. आता हा ही क्वेश्चन नंबर 2 सारखा सेम आहे. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय वाय ॲक्सिसचं लाईन पॅरलल दिली होती आणि त्याचं काय सांगितलं होतं? त्याचं इक्वेशन. आता इथं एक्स ॲक्सिस आपल्याला दिलेलं आहे, राईट. लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला लाईन पॅरलल आहे आणि त्याचं डिस्टन्स बघा किती आहे? 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ॲक्सिस. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खाली 5 युनिटवरती ती लाईन पॅरलल आहे. ओके, आता सेम इयर आपण वरती जसं बघितलं तसंच फर्स्ट इक्वेशन काय बनणार आहे? जर वाय ॲक्सिस असेल तर एक्सच्या फॉर्ममध्ये येणार आहे, आपण वरती बघितलं होतं. आणि एक्स ॲक्सिस असेल तर वायच्या फॉर्ममध्ये. इथं एक्स ॲक्सिस आहे त्यामुळे हे काय वायच्या फॉर्ममध्ये येणार आहे, राईट. आणि इथं एक्स इज इक्वल टू ए घेतलं होतं, आपल्याला इथं वाय आहे त्यामुळं वायच्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळं वाय इज इक्वल टू काय? बी होणार आहे. ओके, फर्स्ट आपण ते काय लिहून घेऊया, राईट. म्हणजेच बघा आता द इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू द
टू द काय एक्स ॲक्सिस आहे, राईट. एक्स ॲक्सिस इज ऑफ द फॉर्म y इज इक्वल टू बी. ओके. आणि आता हे बी हा नंबर प्लस किंवा मायनस कोणता आहे तो आपण फाइंड करूया. ओके. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक्स ॲक्सिसच्या 5 युनिटवरती आणि बिलो सांगितलेलं आहे, राईट. बघूया आता आपण. आता हा ग्राफ पेपर आहे, राईट. आणि बघा आता हा एक्स ॲक्सिस आहे, राईट. आणि ह्याच्या 5 युनिटवरती म्हणजे आता बघा 1 2 3 4 5 बिलो म्हणजे खाली, म्हणजे हा नंबर कोणता येतोय तर -5. म्हणजे ही लाईन काय इथं अशी येणार आहे, राईट. -5 म्हणजे ही लाईन आपली अशी येणार आहे, राईट. म्हणजे काय येणार आहे, y इज इक्वल टू बी, म्हणजेच बी म्हणजे काय येणार आहे इथं -5. ओके. आपण काय हे लिहून घेऊया. द इक्वेशन ऑफ द रिक्वायर्ड लाईन इज y इज इक्वल टू, राईट. y इज इक्वल टू किती आहे -5. का तर ते 5 युनिटवरती आहे म्हणून काय झालेलं आहे -5. ओके. क्वेश्चन नंबर 4. द पॉइंट Q -3 -2 लाईज ऑन ए लाईन पॅरलल टू द y ॲक्सिस. म्हणजे आपल्याला इथं सांगितलेलं आहे पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 आणि -2. आणि ह्या पॉईंटमधून जी लाईन बनते ती लाईन पॅरलल आहे y ॲक्सिसला. ओके. आणि राईट द इक्वेशन ऑफ द लाईन अँड ड्रॉ इट्स ग्राफ. आणि आपल्याला आता इक्वेशन लिहायची आहे ह्या लाईनचं आणि ग्राफ काय ड्रॉ करायचं आहे. ओके. फर्स्ट आता आपल्याला बघा इथं y ॲक्सिस दिलेला आहे, राईट. y ॲक्सिस असल्यामुळे हे काय एक्सच्या फॉर्ममध्ये असणार आहे, राईट. आता आपल्याला हे काही जे गिवन दिलेलं आहे ते फर्स्ट आपण लिहून घेऊया. द पॉइंट Q -3 आणि -2 लाईज ऑन ए लाईन पॅरलल टू द y ॲक्सिस. ओके. नंतर त्यामुळे आता इक्वेशन काय होत आहे, द इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू द y ॲक्सिस इज ऑफ द फॉर्म x इज इक्वल टू a. x इज इक्वल टू a आलेला आहे. त्यामुळे ए हा नंबर आता बघूया आपण प्लस मायनस कोणता आहे तो फाइंड करूया. आता तुम्ही इथं बघितलं तर लाईन पॉईंट क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत -3 आणि -2. आता हा पॉईंट कुठं येतोय तो आपण ग्राफ पेपरही आपल्याला ड्रॉ करायचा आहे, राईट. ग्राफ पेपरवरती आपल्याला काय एक्स ॲक्सिसच्या आणि वाय ॲक्सिसच्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. ओके. आणि प्रत्येक म्हणजे ग्राफ ड्रॉ करताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे डिस्टन्स असतं म्हणजे स्केल 1 सेंटीमीटर हे किती असतं 1 युनिट आणि हे आपल्याला काय इथं राईट करायचं असतं ऑन बोथ द ॲक्सेस म्हणजे दोन्ही ॲक्सेसचं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट असतं. ओके. आणि आता आपल्याला बघा पॉईंट क्यू इथं पॉईंट क्यू किती सांगितलेला आहे तर -3 आणि -2. आता -3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती फर्स्ट नंबर असतो तो म्हणजे -3 इथं झालेला आहे, राईट. आणि वाय ॲक्सिसवरती -2 म्हणजे बघा आता ही थर्ड क्वाड्रंट आलेला आहे म्हणजे हा पॉईंट इथं होतोय. ओके. हा कोणता क्यू -3 आणि -2 हा पॉईंट होतोय. आणि आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला लाईन पॅरलल काढायची आहे वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिस हा आहे म्हणजे पॅरलल लाईन आपली अशी जाणार आहे, राईट. आपली काय पॅरलल लाईन अशी जाणार आहे
म्हणजे तुम्ही बघितलं तर एक्स ॲक्सिसवरती -3 ह्यातून ही काय लाईन ड्रॉ झालेली आहे. ओके, म्हणजे आपलं एक्स इज इक्वल टू काय आलेलं आहे तर -3 हे इक्वेशन आलेलं आहे. ओके, आपण काय हे इकडं राईट करून घेऊया. ओके, म्हणजेच बघा आता, सो द इक्वेशन ऑफ this line is x इज इक्वल टू काय होणार आहे तर -3. ओके, आपलं काय हे इक्वेशन आलेलं आहे. राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता क्वेश्चन नंबर 5 बघा. टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे एक्स ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. आता ही जी स्टेटमेंट आहे ती रॉंग आहे. एक्स ॲक्सिस अँड लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. ही स्टेटमेंट आहे ती रॉंग आहे. एक्स ॲक्सिस ऐवजी आपल्याला इथं वाय ॲक्सिस घ्यायचं आहे. ओके, म्हणजे आपलं कोणता क्वेश्चन होणार आहे वाय ॲक्सिस अँड द लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. आता आपण हे काही ग्राफ पेपरवरती समजून घेऊया. वाय ॲक्सिस अँड द लाईन एक्स इज इक्वल टू -4 आर पॅरलल लाईन्स. आता बघा, एक्स इज इक्वल टू -4 म्हणजे इथं येणार आहे. राईट, आणि ते पॅरलल लाईन आहे वाय ॲक्सिसला. ओके, म्हणजे इथं आपल्याला लाईन ड्रॉ करावी लागणार आहे. राईट. आता इथं जर आपण ही लाईन ड्रॉ केली तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर इथून इथंपर्यंतचे अंतर विचारलेलं आहे. राईट, म्हणजे वाय ॲक्सिसपासून इथंपर्यंतचे अंतर आपल्याला काढायचे. तुम्ही बघितलं तर हे किती होणार आहे 1 2 3 4 म्हणजे 4 युनिट अंतर होणार आहे. राईट, आणि तुम्हाला हे काय म्हणजे ड्रॉ करण्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला काही डायरेक्ट ॲन्सर लिहायचं आहे. ओके, म्हणजे आपला ॲन्सर काय येणार आहे 4 युनिट. राईट, म्हणजेच बघा आता कसं होतं आहे. द लाईन एक्स इज इक्वल टू -4 इज पॅरलल टू द वाय ॲक्सिस. राईट, वाय ॲक्सिस अँड ऑन इट्स लेफ्ट ॲट 4 युनिट्स. राईट, 4 युनिट्स झालेलं आहे. त्यामुळे देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन these parallel lines is 4 units. ओके स्टुडंट्स, आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 चे क्वेश्चन 5 बघितले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, आणि ते बघण्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.